नमस्कार। आज तारीख 18 आम्ही सगळे पणजे चर्चीकडे उभे आसात। इतलेंच सांगपाक आम्ही एक्चुअली मिटींग थारयल्ली गोवा अगेन्स्ट गुंडाराज। ते आम्ही सगळे जे आमचे जे कोण कोण आयिल्ले लोक तितल्यांक आम्ही रिक्वेस्ट केली आणि सांगले आज मिटींग जावची ना, कारण सरकारान जे घोषित केला की 3 दिवस मॉर्निंग पिरियड म्हणून, म्हणजे आमगेले रवी नाईक बाब एक्सपायर्ड जाले, गोयच्या राज्याचे मंत्री आशिल्ले। सो मॉर्निंग पिरियड एक्सपायर्ड जाल्ल्या मनशाक आमच्या सायडींच्यान आमी त्या पद्दतीन रेस्पेक्ट दिल्लो आसा। आज फाल्यां नरक चतुर्दशी पूर्व संदेक आज गोवा अगेन्स्ट गुंडाराजाच्यान सगळ्यांक बेस्ट विशीज ऑफ दिपावली। आणि सगळ्यांकडे मागता की ही दिपावली सगळ्यांच्या आयुष्यान भरभराट घेऊन येऊ आणि गोंयान बऱ्यापैकी महालक्ष्मीचो आशीर्वाद सगळ्यांचेर देवीन दिवं आणि हे गोवा आमगेले प्रगतशील जावं, सगळ्यांच्या मना शांत करा, सुख समृद्धी आरोग्य दी देव म्हणजे मध्ये अशें म्हणून मागता। तशेंच आता आमी एक धाकटोसो विषय मुद्दाम सांगता आणि वी कॅन फिनिश इट ऑफ। आमी आता पणजेन भितर सरता, गोंयान वता थंयसर तांच्यांनी हे बॅरिकेड घाले आणि ब्लॉकेज केले, सगळीकडे ब्लॉक केले आणि ते खंय चॅकिंग करता गाडयो। मातशी एक शंका आयल्या, ती मुख्यमंत्री किंवा कोण कन्सर्न मंत्री तांच्या काना पर्यंत पावुनी। हे आता बॅरिकेडिंग घालून जे तुम्ही आता चॅकिंग बीन करता ते आमी काय पळोवना, पण बेटे मरे कंजेशन जाता ट्रॅफिक। कितें दाखोवंक सोदता, ट्युरिस्ट ह्या फावटी येवना म्हणून गर्दी जाल्या, रस्त्यांचेर ट्युरिस्ट भरपूर आयला म्हणून दाखोवंक सोदता काय? हो प्रश्न सगळ्या ट्युरिस्टां गोंयच्या लोकांक आज चिंतपाक आयला की वता ते कोस्टल बेल्टाक ट्युरिस्ट ना, गोंयान येना, ट्युरिजम कमी जालें। आनी सांगपाचो विशय असो आसा की दिवाळीच्या तोंडार सुद्दां मोठ्या प्रमाणात ट्युरिस्ट गोंयान येताले आनी पणजेनूय येताले, कमी जाला। सगळ्यांकडे मागता परत एकदां की आजची मिटींग जी आसा आमी ती कॉल ऑफ केल्ली आसा, कारण काही भरपूर लोक आयिल्ले, तांकां आमी सांगले आज मिटींग जावची ना म्हणून। आनी सगळ्यांक दिवाळीची परबी, दिवाळी नंतर इमिजिएटली डेट घोषित केली गेली वतली की पणजेन मिटींग जातली, खंय जातली, कशी जातली हें सांगलें गेलें वतलें। धन्यवाद। मातशें बेल रिजेक्ट जालें तेजेर मातशें उलया। कितें जाय तुका? आमचो दोतोरा आयज पळय तेजी हें आसलेलें हियरींग आसलेली डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्टान, आनी तेणी बेल रिजेक्ट केली झेनेटोची। तर तेजे बद्दल तुमचें हें कितें आहा ओपिनियन? एक्चुअली आमकां पयलींसूनच ज्युडिशियरीन खूब फेथ आशिल्ली आनी आमकां दिशिल्लें की एक बरो निवाडो येतलो आनी बरो एक जजमेंट आज आमकां करपाक मेळटलें। आमच्या डिस्ट्रिक्ट जजान सगळे पिसफुली सगळ्यांचें आयकलें, जेनेटोच्या वकिलाचें आयकलें, आमचे पीपीचें आयकलें आनी इंटरव्हिनींग आमचे रामाच्या सायडीक आमचो शॉन बाब आशिल्लो तेणें आयकलें। आनी आमचे शॉन बाबान, एडवोकेट शॉनान की सगळे मुद्दे उपस्थित करून दाखयले, कित्याक प्रिवियसली ही इज अ कन्विक्ट इन अ शिरगांव मर्डर केस। देर वॉज अ ड्युअल मर्डर विच हॅड टेकन प्लेस इन शिरगांव मर्डर केसीन जेन्ना हायकोर्टान जे अफेअर्ड केलें, डिस्ट्रिक्ट कोर्टाची ताका 3 years कन्विक्शन दिल्लें डिस्ट्रिक्ट कोर्टान, तें तेणी हायकोर्टान चॅलेंज केलें जेनेटोन, तें आमच्या हायकोर्टान अफेअर्ड केलें। आनी ते अफेअर्ड करता आसतना तितून बऱ्योचश्यो गोश्टी आशिल्ल्यो की हायकोर्टान आपले पर्यंत विशय मांडिल्ले। आनी आतां आमचे शॉनान, आमच्या जो रामाचो इंटरव्हिनींग आशिल्लो, ताणी आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाक पटोवन दिलें की हो मनीस इतलो भायर सोडलेलो कितें कितें करूं शकता। हो जो ना तो म्हणटा आपूण सादो एक मनीस, हो सादो मनीस चाकू घेवन भोंवता काय कितें, तो कोणाचेर हल्लो करूं शकता, तो सोसायटी कितलो हानिकारक आसा हें आमच्या एडवोकेटान, आमच्या रामाच्या एडवोकेटान ताका दाखोवन दिलें। तशेंच पीपीन सांगलें की असले मानसिकतेचे मनीस हे तांकां भायर सोडप आनी ते कितले घातक आसता तेंय सांगलें। ते प्रमाणान तेणी सगल्यो ज्यो त्रुटी आशिल्ल्यो, कशें कितें कितें आसा ते प्रत्येक केसीन ताजें नांव परते परते येता। आनी कित्याक येता, कित्याक एवरी नाव एंड देन तोच एकूच हांगा येना गोंयांत, प्रत्येक फावटी ताजें नांव येता। हें कितें तरी अशें आसा की समवेर ही इज इंडल्ज इन टू, ऑर तेजो कितें तरी क्रायम सिंडिकेट आसा। आनी एडवोकेट शॉनान क्लियर सांगलां दॅट इट इज अ ऑर्गनायज क्रायम म्हणून, की ऑर्गनायज क्रायम म्हणल्यार कितें बाबा, म्हाजे कडेन एक थोडे मनीस आसता ते हांव हांगा धाडटा थंय धाडटा आनी ते एक क्रायम करता।
पूण आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टान आज सगळ्यांचे पिसफुली आयकून ज्युडिशियरीचेर जी आमची फेथ आशिल्ली ती दाखोवन दिली आनी रायटफुली ताजी ही बेल आसा पळय ती रिजेक्ट केली. दिवाळीचो क्षण जो येता पळय आमी म्हणटा दिवाळी म्हणा जाल्यार सेलिब्रेशन ऑफ गूड ओवर इवल. सो हे दिवाळीच्या पयलीं जे तुमकां हें मेळलें पळय तें तुमी म्हणून हें एक एक्चुअली सांगूंक शकता पळय आमी कोणाचे अगेन्स्ट ना, वी आर नेवर अगेन्स्ट एनीबडी. पूण जेन्ना कोर्ट जेन्ना सगळ्यांचे आयकून रायटफूल डिसिजन दिता जाल्यार येस इट इज ऑलवेज अ गुड न्यूज. कित्याक पळय हांगा गुड न्यूज कितें आसा, आतां हांगा जेन्ना तो भितर उरलो ऑर्डर पास जाली बेल रिजेक्ट जाली दट आतां ही पुलिशेक एक चान्स आसा की सत्य कितें आहा तें भायर काडप. कित्याक पळय आमी म्हणना की जेनिटोच टोटली इनवॉल्व आसा, जेनिटोक कोणें तरी सांगलां आसतलें सांगलें. आतां पळय जेनिटोन तेका 6 जाणांक सांगलें अशें तें म्हणटा, त्या 6 जाणांनी तेका मारलो. आतां जेनिटोक कोणें सांगलें? आतां दॅट पुलीस फोर्स और इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हॅज एम्पल ऑफ टायम. आतां रामान भायर येवन पयर हॉस्पिटलान स्टेटमेंट दिलाच. आमी म्हणला की तो मिनिस्टर आसा की सीएम आसा, आमी कांयच म्हणना. सिंपल जेन्ना स्टेटमेंट एक मनीस स्टेटमेंट दिता तेन्ना हेजेर इन्क्वायरी जावपाक जाय काय ना? जावपाक जाय. लेट इट डू इट. आतां पुलिशेक क्लियर कट मेळ्ळें. आतां पुलीस म्हण आज पुलीस सांगता क्लियर कट सपोज जेनिटो निर्दोश आशिल्लो तेका आपलो मोबायलाचो डेटा उडोवपाची गरज नाशिल्ली. आतां पुलिशेन मोबायलाचो डेटा उडयलो म्हणून डेटा वचना. सी देर आर वेरियस आमचे कडेन आतां सायबर स्पेशलिस्ट आसा, एक्सपर्ट आसा, त्या एक्सपर्टांनी तो काडून घेवंक शकता. आनी तेका कोणें कॉल केलो, तो व्हिडिओ कोणें पळयलो, लायव्ह व्हिडिओ जेन्ना रामाक मारतालो तो कोणाक सेंड केलो, ह्यो सगळ्यो गोश्टी कळटल्यो. आनी तेज्या प्रमाणे देर इज अ एम्पल ऑफ चान्स. ना जाल्यार गव्हर्मेंटान सपोज पुलिशे कडेन आमचें जायना जाल्यार एक सीबीआय इन्क्वायरी करची किंवा एक रिटायर हायकोर्ट जज घेवचो आनी ते इन्क्वायरी करची आनी सत्य कितें लोकां म्हणजे मुखार हाडचें. कित्याक पुलिसेचेर जी लोकांची फेथ आसा पळय ती उरोवंक जाय, गव्हर्मेंटाचेर जो विश्वास आसा पळय तो उरोवंक जाय. ना जाल्यार फाल्यां कोणाचेर पुलिसेचो विश्वास उरतलो लोकांक. शंकर बाब तुमचे आतां ही मोहीम आहा पळय ही मोहीम गोवा अगेन्स्ट गुंडाराज कितली पासून चलतली आनी फुडें? जो मेरेन पळय ही मोहीम म्हटल्यार जेन्नाच्यान रामाचेर जो एटॅक जालो आनी ते एटॅकान आमी पळयलें की रामाचो जो एटॅक आहा तो इवन तेचे स्टेटमेंट सुद्दां ज्या पद्दतीन व्हायरल जाले, खूब अशे घडामोडी जाले आनी मागीर आमकां दिसलें की बाबा आयज काळाची गरज आसा आमी भायर सरून हेच्या अगेन्स्ट आवाज उठोवपाची. कित्याक आयज रामा असल्या एक सोशल आनी पॉलिटिकल एक्टिविस्टाचेर असो एटॅक जाता. त्या टायमाचेर सामान्य मनशाक सरकार सरकारान आतां कितें प्रोविजन दवरलां म्हणजे आयज गुंडागिरी ज्या पद्दतीन वाडले कितें आनी सरकार खंय वयता थंयसर आमकां फेल जाल्ल्या भशेन दिसता. कित्याक सिद्धी नायकाक न्याय मेळोंक ना, मागीर आमच्या फादर बिस्माकाक न्याय मेळोंक ना, अशे कितलेशे केसी आहा जे अनसॉल्वड आहा, जे सॉल्व जावपाक लोक रावतात सारके. सो हो अन्याय जावंक जायना म्हणून मागीर आमी हो गोवा अगेन्स्ट गुंडाराज हो प्लॅटफॉर्म तयार केलो आनी ह्या प्लॅटफॉर्मा मार्फत आमी जी जनजागृती आसा न्हू तो एक जे आमी जर सपोज म्हटलें की बाबा आमी आयज अमके जाग्यार प्रोटेस्ट करतले तर एक सुद्दां मनीस आहा न्हू जाल्यार आमी तो प्रोटेस्ट कंटिन्यू करतले. कित्याक आयज काळाची गरज आसा की आयज जे गुंडाराज वाडलेले आसा, रेप, मर्डर, मॉलेस्टेशन, कितें बाकीचे क्रायम, डेकोयटी बीन आमी पळयता कितें आनी हे केसीस आमच्या गोंयच्या पुलिसां कडेन सारके सॉल्व करपाक जायना. सो खंय ना खंय तरी आमकां आवाज उठोवन ह्या पुलिसांक जागे करचे पडटले की बाबा हे जे घडटा हे गोंयान आमच्या घडोवंक जायना आनी आमच्या गोंयान अशें पयलीं केन्ना घडनासलेले. आतां ह्याच 5-10 वर्सांक आमी हे केसीस पळयता कितें. सो हे कमी जावपाक जाय म्हणून आमचो जो सरकाराचेर प्रेशर आहा हो ह्या प्लॅटफॉर्माच्या मार्फत कंटिन्यू उरतलो. थँक्यू. आतां हे म्हणटालो गोवा अगेन्स्ट गुंडाराज तुमी म्हणटा जे भाशेन तुमी कंटिन्यू केल्या तुमकां दिसता तुमचो आतां सिस्टमाचेर विश्वास आसा? बिकॉज तुमी पयलेच म्हणल्यार पुलिसाचेर विश्वास ना म्हणटा तुमी, पूण हो इन्व्हेस्टिगेशन सोली डिपेंड्स ऑन द लोकल पुलीस and because accusations are against the CM and the tourism minister, जाल्यार तुमकां दिसता केस with the police you are confident? पळय फर्स्ट ऑफ ऑल म्हटल्यार आयज एक्चुली आमची जर मिटींग आयज जाल्ली न्हू आयज बाब रवी नायका खातीर आमकां ती कॅन्सल करची पडली, तेजो मॉर्निंग पिरियड आहा म्हणून. पूण तुमकां एक सांगपाक हांव सोदतां रामान जे स्टेटमेंट केलां आनी तेणी ज्या मिनिस्टरांची नांवां घेतल्या आमकां आशा आहा की गोवा पुलीस जे आहात न्हू हे थरो इन्क्वायरी करतले म्हणून कितें. पूण आजून मेरेन जेन्युटीच्या फुडें इन्क्वायरी वचोंक ना तेंची. आतां ती इन्क्वायरी खंय पावल्या ती आमकांय खबर ना कित्याक तेंच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टान आमी इन्वॉल्व जावपाक शकना. तेंच्यांनी स्वता प्रेस घेवन सांगपाक जाय की बाबा आमची इन्क्वायरी अमके अमके थंय पावल्या म्हणून. आतां ही जर इन्क्वायरी फुडें व्हरतले जाल्यार रामान तेंचेर एलिगेशनां घातल्यान तेंच्यांनी पयलीं रिजायन जावपाक जाय. नाल्यार पळय नाल्यार ह्या केसीन क्लियरिटी मेळची ना. आतां होम कोणा कडेन आहा? गोंयच्या सीएमा कडेन आसा.
दुसरे जे त्यांनी म्हटला की टुरिझम मिनिस्टराचेर त्यांनी बोट दाखयला. सो खंय ना खंय तरी हेंच्यांनी एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आमी हितून ना बाबा आमी सायडीक सरता कितें आनी लोकांच्या बऱ्या खातीर आमी सायडीक सरता, रिजायन जाता, तुमी इन्क्वायरी क्लीन अँड क्लियर इन्क्वायरी करा म्हणून. कळ्ळें तुका? हे तेंच्यांनी स्वता सांगून सायडीक सरपाक जाय. सो आयज ते स्वता हे सांगचे म्हणून त्याच खुर्चेर बसलेले आहात. तेंचे कडल्यान जी स्टेटमेंटां येता न्हू, कितें रामा केक खातालो, रामा इतले दीस बरो जाल्लो, डॉक्टरान ताका डिस्चार्ज दिल्लो, हे खबरी आमकां नाका. जेन्ना जेचेर अत्याचार जाला न्हू तेणी जेन्ना नांव घेतला न्हू आनी तुमचें जेन्ना नांव घेतला न्हू आनी हेच्या पयलीं तेणी जेन्ना स्टेटमेंट केलेले तेचेर जेन्ना बांबुलेम अटॅक जाल्लो त्याच्या उपरांत तेणी जे स्टेटमेंट केलेले तेतूनय तेणी नांवां घेतलेली, हीच नांवां घेतलेली. सो खंय ना खंय तरी जर सपोज तुमी जर इन्व्हेस्टिगेशन पुलीस करतले न्हू कितें पळय गोवा पुलिसाचेर न्हू आमकां पूर्ण विश्वास आसा, पूण गोवा पुलिसांचेर आयज आमी विश्वास ना कित्याक म्हणटा ते प्रेशराचेर काम करता कशें आमकां दिसता. ईच एंड एवरीवेर आमी पळयता कितें कितले कडेन लोकांचेर अन्याय जाता. सो खंय ना खंय तरी हें इन्व्हेस्टिगेशन क्लियर जावपाक जाय आनी बरें सारके म्हणजे पार्शियल जायनासतना जर सपोज जावपाक जाय न्हू कितें जाल्यार गोंयच्या सीएमान पयलीं सायडीक सरपाची गरज आसा, होम डिपार्टमेंटाचो रेजिग्नेशन दिवपाची गरज आसा आनी दुसरो जो मिनिस्टर आहा टुरिझम मिनिस्टर तेणी रिजायन जावपाची गरज आसा. जाल्यारूच हे रायट डायरेक्शनाचेर इन्व्हेस्टिगेशन वयतलें कशें आमकां दिसता. दोन नांवां घेतल्या जी सीएमाची आनी ट्युरिझम मिनिस्टराची, पूण अजून पर्यंत पुलिसान आमी जाल्यार आयकोंक ना. तांकां समन केला, तेंकाडे मातशें इन्फॉर्मेशन काडपाक एटलिस्ट टू अंडरस्टँड देअर पॉयंट ऑफ व्यू म्हणून. अरे समन सोड, सध्या तेणी सप्लिमेंटरी तेचे स्टेटमेंट घेवपाचे आसले न्हू, ते सुद्दां तेचे रामाचे सप्लिमेंटरी स्टेटमेंट घेवंक ना अजून. कळ्ळें तुका? सो दॅट इज इम्पॉर्टंट न्हू. पयलीं ते सप्लिमेंटरी स्टेटमेंट घेवपाक जाय, ऑफिशियल स्टेटमेंटान येवंक जाय तेचे ते. ओके, तेच्या उपरांत मागीर फुडें इन्क्वायरी जातली. सो आमकां सद्या मेरेन आतां रामाचो डिस्चार्ज जावन आतां 8 दीस जायत येयले दिसता, पूण अजून मेरेन हेंच्यांनी ते फक्त एकामेकाक टार्गेट करीत आहा. कळ्ळें तुका? हेणी आमचें नांव बेश्टें घेतलां, आमी कंप्लेंट करतले, हें करतले, तें करतले, पूण आमकां एट द एंड ऑफ द डे रिजल्ट हो मेळत ना कितें. सो खंय ना खंय तरी पुलिसांनी जी आपली इन्क्वायरी आहा न्हू, आतां पळय सीएम होम मिनिस्टर म्हणटकूच तोच सगळो कंट्रोल करता न्हू, तेचे हे इन्क्वायरी कशें करतले. तो जेन्ना रिजायन जातलो तेन्नाच तेची इन्क्वायरी जावंक शकता सारकी, नाजाल्यार हांगासर केसीन काय फायदो ना. रामाच्या हेल्थाचेर मातशें सांगचें खंय आहा तेजें? रामाचें हेल्थ जें आहा न्हू तें आतां तो सध्या रिकवर जाता, म्हटल्यार तितलोय रिकवर जावना, चलपाक मातसो तेका प्रॉब्लम आहा कितें, आनी ते दूख आहा तेका अजून, आनी मेन म्हटल्यार तेची आयसायट प्रॉब्लम आहा, आयसायटीचे मातशे प्रॉब्लम आहा तेचे. थँक्यू. आनी कोण